अंकुश चौधरी आपलं टाकायला येतोय अप्रतिम नवीन बॉल असल्यामुळे बॅट्समनला वाटतं लेफ्ट आर्म स्पिनर बॉलिंग टाकतोय. बॉल पडल्यानंतर गरकन बाहेर वळेल. बॉल नवीन असल्याने तो बॉल पडल्यानंतर झपकन आत येतोय. कळत नाही बॅट्समनला नक्की कसं खेळावं आणि ही अशीच बॉलिंग जर का अंकुश करत राहिला स्पिरिट ऑफ क्रिकेट तर कमाल करू शकतो. उत्कृष्ट थ्रो उपेंद्र लिमयेचा, पण बॅट्समन मला वाटतं आत पोहोचला होता. टिचून बॉलिंग करतोय अंकुश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ज्याला म्हणतात त्या पद्धतीची बॉलिंग आहे. परत एकदा बघू शकाल, पण बॅट्समन आत पोचलेला होता. कौतुक आहे मुक्काम देशपांडेंचं, चांगला गॅदर केला आणि स्टफीने त्यांनी स्टंप उडवलेले आहेत, पण बॅट्समन आत होता त्यामुळे मुंबई हिरोजना काहीच त्याचा धोका नाही. मैदानात भरपूर गर्दी आहे, प्रेक्षक खेळाचा आनंद लुटतायत. अप्रतिम बॉल होता, परंतु बॅटचा आतला किनारा घेतला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. एका अर्थाने बॅड लक म्हणायला लागेल अंकुश चौधरीचं, परंतु मुंबई हिरोज करता मात्र ही बमचिक वावा मुवमेंट होती, कारण बाउंड्री त्यांना मिळालेली आहे. 4 महत्वाच्या धावा त्यांना मिळालेल्या आहेत. आपण बघू शकता इनर एज लागून बॉल फाईन लेगला गेलेला होता, परंतु बमचिक वावा मुवमेंट आहे. बाउंड्री मारली जाते त्या क्षणी या चीअर लीडर्स अक्षरशः बेभान नाचू लागतात. प्रेक्षक त्याचा आनंद घेतात. चांगली बॉलिंग टाकतोय अंकुश चौधरी. नक्कीच आत्ताची जी बॉलिंग, आत्ताचा जो बॉल होता तीच लेंथ आणि तोच वेग त्यांनी ठेवला पाहिजे. जोरात टाकायचा जर प्रयत्न केला तर मात्र एजेस पण लागून रन्स होण्याच्या, धावा होण्याच्या शक्यता आहे. अंकुश परत 5वा बॉल टाकतोय. टप्प्यावरचा बॉल शॉर्ट होता, बॅकफुटला गेला, पण फिल्डरच्या दिशेने बॉल गेला. एकही धाव मिळाली, डॉट बॉल म्हणतो आपण त्याला, तसं अंकुशला मिळालं. सिद्धार्थ जाधवनी आपल्या चांगल्या फिल्डिंगनी दहशत पसरवलेली आहे. त्याच्याकडे बॉल जातोय म्हटल्यानंतर बॅट्समन लगेच कॉल देतो, नाही रन पळायची नाही. त्याचं कारण सिद्धार्थ जाधव चांगली फिल्डिंग करतोय. चांगला शॉट, अप्रतिम शॉट, स्क्वेअर कट मारलेला आहे. हात मोकळे करायची संधी दिली, त्याचा फायदा उचललेला आहे. 4 ओव्हर नंतर स्कोर झालाय 1 बाद. End of the over, 20 for 1.